एटीएम एरर झाल्यानंतर पैसे अडकतात किंवा लोन लवकर भरल्यानंतरही पेनल्टी लागते. मग आता 2026 पासून हे सगळं बंद होणार आहे. हो, कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून काही महत्त्वाचे नियम येत आहेत. प्रत्येक भारतीयाने हे नक्की समजून घ्यायला हवेत. नियम पहिला, लोन क्लोजर. म्हणजे आता तुम्ही लोन आधीच बंद जर केलं तर बँक तुमच्याकडून एक्स्ट्रा फोरक्लोजर चार्जेस घेऊ शकणार नाही. गृहकर्ज असेल म्हणजे घरकर्ज असेल, आपलं वाहन कर्ज, गाडीचं कर्ज असेल, पर्सनल लोन्स असतील, या सगळ्यांवरती हे लागू होणार आहे. म्हणजे आधी काय असायचं, 2% किंवा 4% पर्यंत चार्जेस लागत होते. पण आता ते 0 असणार आहेत. म्हणजे तुम्ही लोन लवकर फेडाल तर डायरेक्ट फायदा होणार. नियम दुसरा, एटीएम प्रोटेक्शन्स. म्हणजे कधी असं झालंय का, की म्हणजे पैसे निघालेत पण अकाउंट डेबिट झालंय. मग आता बँकेला 5 दिवसांच्या आत पैसे परत द्यावे लागणार आहेत आणि जर त्यांनी नाही दिले तर दर दिवशी ₹100 पेनल्टी बँकेला द्यावी लागणार आहे. म्हणजे तुमचे पैसे आता सेफ झालेले आहेत. रूल नंबर 3, तो म्हणजे असा आहे की सिक्युरिटी अपग्रेड. SMS, OTP हळूहळू कमी होणार आहे. मोठ्या ट्रान्झॅक्शन्ससाठी आता फिंगरप्रिंट्स, फेस आयडी किंवा ॲप टोकन वापरणार आहेत. कारण हॅकर्स सहज OTP चोरू शकतात आणि नवीन सिस्टीम ही 10 पट जास्त सुरक्षित असणार आहे. रूल नंबर 4, तो म्हणजे मिनिमम बॅलन्स. आता बँका मनमानी चार्जेस घेऊ शकणार नाहीयेत. RBIने लिमिट्स ठरवल्या आहेत. शहरामध्ये ₹3000 आणि गावामध्ये ₹1500. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक तुमचं अकाउंट निगेटिव्ह करू शकत नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे लक्षात ठेवा, हे काही नियम प्रपोजल किंवा इम्प्लिमेंटेशन स्टेजमध्ये असू शकतात. फायनल अपडेट्स ऑफिशियलवरती नक्की चेक करा आणि अशा अपडेट्स माहीत असतील तरच तुम्ही स्मार्ट पैसे मॅनेज करू शकता. त्याच्यामुळे फॉलो करा, कारण ही माहिती म्हणजे आपलं सेव्हिंग आहे.